नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वात आधी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रताप काका पत्रकारांना सांगत असतात, एक बायको चौथायली तर तिची वाघीण कशी होऊ शकते हे आत्ता तुम्ही बघितलंय आणि आम्ही सगळे तिच्यासोबत ठामपणे उभे आहोत. सगळे पत्रकार तिथून निघून जातात. सगळे घरात गेल्यानंतर प्रिया मनातच बोलते, सायलीला मध्ये येऊन काय ड्रामा करायची गरज होती, पण मज्जा येत होती. हिला नको तिथे हिरोगिरी करायला लय आवडतं. तर तीही घरात निघून जाते. चैतन्य अर्जुनला सांगत असतो, इन्स्पेक्टर पाटकर पासून सावध राहायला पाहिजे. तो फक्त बदला घेण्यासाठी हे सगळं करतोय. इन्स्पेक्टर सावंत खात्री देतात अर्जुनला, मला यापुढे इन्स्पेक्टर पाटकरांकडनं काही त्रास होणार नाही याची काळजी मी घेईल. ते कॉन्स्टेबल असतात त्यांनाही तसं सांगतात आणि इन्स्पेक्टर पाटकर काही बोलले तर तसं मला फोन करून कळव. सायली सगळ्यांना आग्रहाने कॉफी प्यायला लावते. त्यानंतर थोडंसं खायचं पण आहे सगळ्यांनी. प्रताप काका सांगतात, नाही अजिबात भूक नाही, तेव्हा कॉफी नको काहीच नको. कल्पना काकू पण विचारतात, अर्जुनने काही खाल्लं असेल का. सायली धीर देते, आई तुम्ही त्यांची काळजी करू नका आणि त्यांची केस ते स्वतः लढणार आहे ना, ते नक्की या सगळ्यातनं बाहेर पडतील. आणि या वेळेला तुमच्या सगळ्यांची आम्हाला खूप गरज आहे, तुम्ही कोणी खचू नका. सुमन काकू सांगतात, आम्ही तर तुमच्यासोबत आहोतच ग, पण आम्ही दुबळे पडतो तेव्हा तू आमच्या पाठीशी उभी राहते. त्याच वेळेला तिला राजचा फोन येतो आणि ती बाहेर निघून जाते. प्रिया मनातच विचार करते, आता या वेळेला हिला कोणाचा फोन आला असेल. सायली बाहेर गेल्यानंतर फोन रिसीव्ह करते. अधिराज विचारतो, सायली वहिनी हे अर्जुनसोबत असं कसं काय झालं. सायली सांगते, त्यांना या सगळ्यामध्ये अडकवलं गेलं आहे, पण तुम्ही प्रियाला तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवताय ना आणि तिच्या विरोधातले सगळे पुरावे पण जमा करताय. अधिराज सांगतो, सायली वहिनी त्याबद्दल तू टेन्शन घेऊच नको आणि तसं अर्जुनला पण सांग. काल रात्री पण आम्ही भेटलो, पण खूप उशिरा, 12 वाजले असतील साधारण. तेव्हा सायली विचारते, एवढं उशिरा, पण ती 8 वाजताच अश्विन भाऊजी बरोबर बाहेर निघाली होती. मला असं काही संशयास्पद वाटलं का तिच्याबरोबर असताना. तेव्हा अधिराज सांगतो, हो तिच्या हाताला रक्त लागलेलं होतं. मी जेव्हा विचारलं तेव्हा तिने भाजी कापण्याचं कारण सांगितलं, त्यामुळे सायलीचा संशय अजूनच पक्का होतो. तर प्रियाला जाणून घ्यायचं असतं की सायली नेमकं कोणाशी बोलते एवढा वेळ. तर ती सायलीचा चहाचा कप उचलते. तेव्हा अस्मिता तिला आवाज देऊन थांबवते. तू कुठे चालली. तेव्हा प्रिया सांगते, मी सायलीला चहा घेऊन चालली, तिने पण सकाळपासून काही पिलेलं नाही ना. अस्मिता म्हणते, तू विमलची आणि सुमन काकूची स्वयंपाकात मदत कर, मी चहा देऊन येते सायलीला. हातातनं कप घेऊन बाहेर जाते. तर सायली बाहेर विचारत असते तेव्हा तिथं अस्मिता येऊन तिला चहा देते. पण सायली सांगते, माझी इच्छा नाही अस्मिताई. तेव्हा अस्मिता तिला सांगते, सायली तू स्वतःची काळजी घे, तू असा धीर सोडू नको. त्या मोर्चासमोर तू ज्या पद्धतीने उभी राहिली, मला सगळ्यांना धीर आला. तू आमची आणि अर्जुनची ताकद आहेस, तेव्हा तू अशी खचून जाऊ नको. तर चहा घे आणि स्वतःची काळजी पण घे. तर सायलीला मनातच विचार येतो, त्यांना माझ्या हातची कॉफी पिल्याशिवाय काही सुचत नाही, तिथे त्यांना काय खायला प्यायला मिळत असेल. तर अर्जुनने फरशीवरच काही मुद्दे लिहिलेले असतात आणि सायली जेव्हा आईस्क्रीम खायला गेलो होतो तेव्हा प्रिया कुठे होती, शांता मावशी कुठे होती. तेव्हा मी जेव्हा जयेशला फोन केला तेव्हा तिथून ते निघणार होते, त्यानंतर काय घडलं असेल. विचारातच असतो, इकडून तिकडून फेऱ्या मारत राहतो. तर चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत शांता मावशीच्या घरासमोर आलेले असतात आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करतात की काल रात्री तुम्ही काही बघितलं का इथे. पण कोणाकडनंच काही माहिती मिळत नाही. तेव्हा चैतन्यला बरेच त्यांचे फोन येत असतात की अर्जुन सुभेदार आता जेलमध्ये गेल्यानंतर आमची केस आम्हाला काढून घ्यायची आहे. चैतन्य त्यांना खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करतो की अर्जुन बाहेर निघणार आहे तेव्हा तुम्ही केस काढून घेऊ नका, तरी देखील ते फोन कट करून तिथंच विषय बंद करतात. करमरकरांचा फोन येतो आणि ते म्हणतात की आमचा अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे, तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं केस काही काढून घेणार नाही. तेव्हा चैतन्य थँक्स म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो. तर सायली स्टडी रूममध्ये जाऊन बऱ्याच फाईल वगैरे बघते. त्यानंतर जयेशला फोन करून, शांता मावशीचा खून झाला त्या दिवसाचे सगळे तुम्ही डिटेल मला सांगाल का एकदा. आणि त्यांनी सांगितल्यानंतर बरेच मुद्दे एका डायरीमध्ये लिहून घेते. तर दुसरीकडे सचिन येतो ड्रामा करत. अस्मिताला विचारतो, अगं अस्मिता हे का ऐकतो मी, जसं न्यूजला ऐकलं तसं चेनच पडत नाही मला. अस्मिता सांगते, तू जरा हळू बोलशील, बाळ झोपले. अगं हो, पण मला खूप रेसलेस वाटतंय, पण तुला जर माझ्याशी बोलायचं असेल तर तू बोलू शकते. हां. अस्मिता विचारते, तू या वेळेला ऑफिसमधून घरी कसा आला. पण अर्जुनचं टेन्शन तू घेऊ नकोस, कारण अर्जुन खूप हुशार आहे. अशा गोष्टीतनं तो खूप सहजपणे बाहेर निघेल आणि सायली चैतन्य आहेत ना त्याच्यासोबत. सचिन सांगतो, अगं मला पूर्ण खात्री आहे
अर्जुन नक्की यातनं लवकर बाहेर निघेल. अस्मिता तिथून उठून जाते बाळाला पाण्यात टाकण्यासाठी. तेव्हा सचिन बाजूला येतो आणि साक्षीला मेसेज करून कळवतो ते अर्जुनच्या केसमध्ये अडकलेले आहे. तेव्हा आपल्याला पटकन हालचाल केली पाहिजे. लवकरच अण्णांना जेलमध्ये जाऊन भेटणार आहे. लवकरात लवकर पुढची प्रोसेस केली पाहिजे आपल्याला. इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला पुन्हा प्रश्न विचारत असतात. चल अर्जुन सुभेदार, आता पटापट बोलायचं. हां, तुझे कॉल रेकॉर्ड चेक केले त्यावरून स्पष्ट दिसतं तुझा एक माणूस शांताबरोबर होता. त्या रात्रीसुद्धा तो तिच्याबरोबर होता. हा सगळा तुझा प्लॅन होता. ती केव्हा एकटी राहते तुला जाणून घ्यायचं होतं. ती जशी एकटी सापडली तसा तू तिचा खून केला. तर अर्जुनला हसू येतं. इन्स्पेक्टर पाटकर, तुम्ही विसरताय की मी क्रिमिनल लॉयर आहे. मला जर खून करायचाच असता तर मी माझा माणूस तिच्याबरोबर कसं काय ठेवला असता, आणि मी तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट तरी का ठेवणार? लॉजिक आहे, हो ना? इन्स्पेक्टर विचारतात, मग तुझा आणि त्या बाईचा संबंध काय आहे? तेव्हा अर्जुन सांगतो, याचं उत्तर मी देईल, पण कोर्टात. सायली किचनमध्ये असते तेव्हा तिथं प्रिया येते. सायली, तुझं खूप कौतुक वाटतं. हां, किती खंबीरपणे तू उभी राहिली अर्जुनच्या मागे. एवढं होऊनसुद्धा तू तुझे हातपाय नाही गायले. तेव्हा सायली सांगते, हातपाय गायण्याचं कारणच नाही आहे, कारण मला खात्री आहे की त्यांनी खून केलेला नाही आणि कोणी केलेला आहे हेही मला माहीत आहे. तर मला एक सांग, काल रात्री कुठे होती? संजनाकडे का खुशीकडे? तर प्रिया सांगते, तू नाही ओळखत तिला, पण तुला काय करायचं आहे? सायली सांगते, तिचा नंबर दे मला तिच्याशी बोलायचं आहे, तिला सांगेल मी. तर प्रिया सांगते, मला अश्विनने काही काम सांगितलं होतं, मी येते. तिथून ती निघून जाते पटकन. तर सायली स्वतःशीच बोलते, या उलट तपासणीवरनं हे तर लक्षात येतं आहे की शांता मावशीचा खून प्रियानेच केलेला असू शकतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायलीला सांगत असतो, आपण ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला गेलो होतो त्या मॅनेजरशी जाऊन तू बोल. चैतन्याला शांता मावशीच्या घराच्या आसपास काही इन्फॉर्मेशन मिळते का नाही ते बघ. दोघेही चौकशीसाठी जातात. तर अधिराज ऑफिसमध्ये प्रियाला प्रपोज करतो, लग्नासाठी मागणीच घालतो डायरेक्टली. प्रिया तर अगदी विचारात पडते आणि सायली चैतन्याने जी माहिती मिळवलेली असते ती अर्जुनला सांगतात. अर्जुनच्या हे लक्षात येतं की स्वतः प्रियानेच केलेला असावा. तर उद्याचा भाग पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांना. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल ऐकून दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.